धकाधकीचे आहे. काळ फार बदलत आहे. यंत्रयुगाचा काळ आहे. कोणाला 2 मिनिटं थांबायला वेळ नाही, एवढं बिझी जीवन झालेलं आहे. आणि अशा धकाधकीच्या काळामध्ये अनेक अशा प्रकारच्या पेपरमध्ये आपण पाहतो अनेक वाईट घटना घडतात. आलं लक्षात? आता आपण मुलीच्या संदर्भात तर आता पवार सरांनी एक उदाहरण सांगितलेलं आहे. मुलं पळून नेतात, किडनॅप करायला लागलेले आहेत. तर अशा प्रकारे ज्या काही वाईट घटना घडतात आणि त्याच्यात मुलीला तर फारच त्रास होतो. कित्येक मुलींनी कॉलेज सोडून दिलेले आहे या लोकांच्या त्रासापोळी. हे जे आउट हे असतात, जे वाया गेलेले मुलं किंवा ज्याला उडान टप्पू मुलं म्हणतो आपण, या उडान टप्पूमुळे काही काही मुलींचे कॉलेज बंद झालेले, शाळा बंद झालेली आहे. तर अशा प्रकारे मग आता हे प्रशिक्षण आपल्याला आवश्यक आहे. स्वतःच या प्रशिक्षणाचा एकच आपल्याला फायदा आहे की स्वतःच आपल्याला काय करता आलं पाहिजे, संरक्षण करता आलं पाहिजे. जर कोणी आपण कोणाला त्रास द्यायचाच नाही, परंतु जर एखादा जर कोणी आपल्या अंगावर जर चालून आला, विनाकारण जर आपल्याला त्रास देत असेल तर त्याला आपण काय केलं पाहिजे, प्रत्युत्तर दिलंच पाहिजे. आलं का लक्षात? आणि ते प्रत्युत्तर कसं द्यायचं, त्याची कला आलं का लक्षात? या कराटे मधून तुम्ही असं बनलेलं, तुमचं शरीर असं दगडासारखं होते. आपल्याला त्या कराटे सरांनी पाहिलं, मागं प्रशिक्षण झालं होतं तर 3-4 विटा त्याने एका याच्यामध्ये फोडून दाखवले आहे का नाही. मग हे बळ आपल्या अंगामध्ये या प्रशिक्षणामुळे येते आणि म्हणून हे प्रशिक्षण घेणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. आणि या ठिकाणी हटकर मॅडमने हा जो उपक्रम या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागामध्ये, लहानशा ग्रामीण, जास्त काही चुडाव आमचं काही मोठं गाव नाहीये, परंतु या ठिकाणी त्यांनी राबवला, त्यांचं मी अभिनंदन करतो. आलं लक्षात? आणि तुम्ही सुद्धा अतिशय, आता मॅडमने सांगितलं की मुली फार कमी येत होत्या, तर ग्रामीण भागामध्ये हेच तो प्रमाण आहे. मुलींना आता सावित्रीबाईंना एवढं केलं तुमच्यासाठी, आलं लक्षात? शिक्षणाचे दारं मोकळे केले आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन. ही काय वाईट गोष्ट आहे का कराटे शिक्षण घेणं? आपल्या संरक्षणासाठी आपण करणार आहे. उद्या जर प्रसंगाला एखाद्या आपल्याला फारच त्रास देऊ लागला, त्यानं जर आपल्याला 2-3 मारतो म्हणलं तर एखादी तरी मारायची आपल्यामध्ये ताकद पाहिजे, म्हणजे त्यालाही कळते. आलं लक्षात? उद्या जर एखाद्या आता कोणाच्या भविष्यामध्ये भावी जीवनात काय होईल हे सांगता येत नाही, परंतु एखादा नवरा जर एखादा फारच त्रास देऊ लागला, आलं का लक्षात? त्यानं 4-2 चापट्या मारल्या तर तुमच्या अंगात एखाद दिवशी अशी ताकद यायला पाहिजे की त्याचा हात धरला पाहिजे. आलं का लक्षात? तुम्हाला माहिती आहे, एकदा स्त्री ही कशी आहे, चंडिकेसारखी आहे. आलं का लक्षात? तुम्ही पाहिलं ना, चांदगडची आई कशी जीभ बाहेर आलेली. स्त्रीच्या अंगात स्त्री खूप सहन करते, परंतु एकदा जर तिची मर्यादा संपली तर मग ती एकदा जर झाली, तिने आपलं रौद्र रूप दाखल केलं तर समोरचा माणूस काय, अरे कोणाची तिथं दिशा चालणार नाही. परंतु ते रूप तुम्ही येऊ देऊ नका. आलं लक्षात? फक्त संरक्षणासाठी या आपल्याला या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. मुलांना सुद्धा हे आवश्यक आहे. आलं जीवनामध्ये अनेक आपल्याला दुश्मन तयार होतात, विनाकारण आपल्याला त्रास देतात. तर आपल्याला अशा प्रकारचं जर प्रशिक्षण असेल तर आपण 4-2 जणांची येरीच वाट लावू. आलं का लक्षात? परंतु त्यासाठी आपल्याला कठोर मेहनत घ्यावं लागेल. आलं का लक्षात? या प्रशिक्षणासाठी खूप मेहनत घ्यावं लागते. सगळे आपल्या शरीराचं पूर्ण या ठिकाणी आपल्याला हे करावं लागणार आहे. आलं का लक्षात? आणि अशा प्रकारे उत्तम अशा प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी आमच्या ताईने, हटकर ताईने दिलं. ही मला अतिशय आनंदाची बाब वाटली. मी त्यांना अशी विनंती करतो की आमच्या केंद्रामध्ये आणखी हिवरा मोठी शाळा आहे, नरापूर आहे, जर त्यांच्या किंवा आपलं धोत्रा एक आहे, तर याही ठिकाणी मुली आमच्या 5वी ते 7वीच्या आहेत. तर अशा ठिकाणी जर ते वेळ देत असतील किंवा ते जर त्यांची जर इच्छा असेल तर आम्ही त्याही शाळेवर आमचा हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचं जे प्रशिक्षण झालं त्या प्रशिक्षणाला आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे नैपुण्य प्राप्त केलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो आणि माझे मार्गदर्शनपर 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. आमचे केंद्र